जेव्हा पुरीला नवरा पसंत असेल तेव्हा होय म्हणते रे. पहिलं काय आई बापाने जिथं दिलं तिथं राहावं लागत होतं. हां. जिद्दीत राहायचं. हा हा. बोलाय भाग नव्हता आडवा बापाला. आमच्या इसरा बाप होता खतरनाक. त्यावेळेस पोरगा कसला असं बघायचं काय भानगडच नव्हती का? हा. कोण बघतोय हा. बापाच्या आणि आईच्याच म्हणण्यावर. मग आपलं हलकी लग्न करत होती. पहिलं काय होतं, रोजगार होता 3 कुळी अदगो जवारी अदगो. बाप म्हणला पैसे घेतलं पण शेत देतो सगळ्यात लेकीस नाही. हम्म, हम्म, 4 बहिणीला आम्हाला शेत दिली हम्म. आमच्या आई वडिलांनी. तुझं वय किती होतं त्यावेळेस लग्नाच्या वेळेस? कळत नव्हतं मन. हा. मग तुला पाण्याला बाशिंग बांधलं होतं. लग्न कुठं झालं? बोरगाव झालं झरेगावात? बोरगावात झालं. इथं बोरगावातच. तुम्ही बहिणी किती? 4 जणी. तुम्हाला सका भाऊ? एक वेळ नाही. आमचं बाप म्हणला तुम्हाला भाऊ नाही, मला कुठं जाऊ मी आणायला. मी इथं शिवशेजार देतो चटी येत्याल्या माझ्या जीवा भावाला होत्याल्या. हा. म्हणून बोरगावात 4 पण दिल्या? 3 दिल्या बोरगावात आणि 1 गावात दिली झेरेगावात. 1 झरेगावात दिली. तुझ्या वडिलाला तू काय म्हणायची? तात्या. तात्या. आणि आईला? आई. हा. लय चांगलं शिकवत होती का? आमची आई लय भारी होती, बाप लय भारी होता. हा हा हा. आई म्हणायची नांदावं लागतंय, बापानं लहानपणी लग्न केलंय. मी तर नग म्हणत होते बाई पण बापानं केलं म्हणायची. हम्म, हम्म, हम्म. आम्हाला बघून होतं म्हणा आपलं चांगलं राहिलं. आई बापाचं नाव केलं आम्ही आपलं नांदून. पोरं झाली 3. हम्म. शेत घेतली. दुष्काळ पडलेला होता. दुष्काळ आठवते का? मग 72 साली पडला होता. हम्म. मग अशोक तवाचाच आहे. लय गरिबी होती. मग 200 रुपये कमी पडलं म्हणून पत्र इकलं लामानाला नेऊन तांड्यावर. घराचं पत्र विकून शेत घेतलं का? हा, घरावरच पत्र इकलं. तारंबळ होती खायला ती. हा. भाज्या कशा असायच्या तेव्हा? भाज्या काय पहिल्या भाज्या होत्या आपल्या कसल्या बसल्या रानातल्या कुंजराची तांदूळशाची भाजी.